उद्धारा जगतधारा देई सर्वासावर सर्वानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादी कथारा मिळो न च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादी परी गही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुरयी मिळो न मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुलिंगळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु वैमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे, साधना होत असताना चित्त वळून जेव्हा स्वतःकडे बघते तेव्हा बघता बघता स्थिर का होत नाही. लक्षात घ्यायचं, साधनेच्या अंगाने हा जो प्रश्न आहे, इथे प्रथम साधना लक्षात आली पाहिजे. चित्त वळून स्वरूपाकडे बघतं म्हणजे नेमकं काय होतं आणि ते स्थिर का होत नाही असा प्रश्न आहे. खरं म्हणजे चित्त जर स्वरूपाकडे वळलं तर तिथेच त्या अनुभूतीतून जो आनंद प्राप्त होतो तो आनंद प्राप्त का होत नाही हा प्रश्न असला पाहिजे. कारण हे असं का होतं असा प्रश्न येताना तिथे साधनेमध्ये परिपक्वता जशी जशी यायला लागेल, किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता साधना पहिली सांगू म्हणजे आपल्याला पुढे लक्षात घेता येईल. स्वरूपाकडे चित्ताला वळवणं म्हणजे नेमकं काय हा पहिला प्रश्न येतो. आता इथे संतांनी बऱ्याच अंगाने मार्गदर्शन केलेलं आहे की साधक जेव्हा साधनेला बसतो तो जीवभावातून बसलेला असतो. म्हणजे इथे पहिली अडचण त्याची तीच असते की जीवभाव म्हणजे मी देह आहे हा त्याच्याकडे भाव असतो आणि त्या देहभावातून देवभावाकडे त्याला वळायचं असतं. पण देहभाव इतका चिवट असतो की साधकाला तो देहभावाचा प्रांत ओलांडता येत नाही. ही मोठी अडचण आहे. कारण मी साधनेला बसतोय की मी साधना करतोय हा जीवभाव त्याच्याकडे सहज असतो. सहज
म्हणून तोच भाव ओलांडला पाहिजे, त्याशिवाय साधनेला सुरुवातच होत नाही. त्यामुळे अनेक साधकांना स्वरूपाकडे वळायचंय म्हणजे नेमकं काय हे लक्षात येत नाही. कारण स्वरूपाकडे वळणं हा जो भाग आहे तो शब्दाने सांगून पटकन लक्षात येण्यासारखा सुद्धा नाही खरं सांगायचं. उफराट्या दृष्टीचे पाहणे, पुढे काय म्हणतात, दृष्टा माझी दृष्टी मिरवणे, पहा त्या मुळाशी जाणे, स्वस्वरूपेशी, हा मार्ग आहे तो. उफराटी दृष्टी म्हटली. आता उफराटी दृष्टी म्हणजे काय, म्हणजे एक एक प्रश्न त्या साधकाला आधी समजून घेता आले पाहिजेत. कारण सद्गुरू ज्या वेळेला साधना सांगत असतात ते देवभावातून सांगतात, शिष्य हा जीवभावातून ऐकत असतो आणि त्यामुळे तो त्याच्या ठिकाणी एक वेगळी काहीतरी कल्पना करतो आणि त्या कल्पनेतून त्याची साधना तो करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला हे चित्त उपराट होत नाही किंवा तिथे स्वरूपाकडे त्याला वळता येत नाही. पहिल्या लक्षात ठेवा, तिथेच त्याला खूप मोठी अडचण असते. म्हणून साधनेला बसतानाच सद्गुरूंना शरण जाणं फार महत्वाचं असतं. की ते सर्व संतांना म्हणा की सद्गुरूंना म्हणा, इथे प्रथम शरणागती असावी लागते. शरणागती एवढ्यासाठी असते की तिथं अहंकार कमी होतो. सद्गुरू कृपेने आपण साधनेला बसत आहोत हा भाव तिथे असला पाहिजे. म्हणून प्रथम सद्गुरूंना स्मरण करणं की सद्गुरूंना नमस्कार करणं की सद्गुरूंना शरण जाणं त्या भावामध्ये की तूच आहेस आणि तुझ्यामुळे सर्व व्यवस्थित होणार आहे. हा भाव ज्या साधकाकडे असतो त्याला त्याचा अहंकार कमी झाल्यामुळे जीवभाव क्रॉस करण्यासाठी, जीवभाव ओलांडण्यासाठी त्याला ते सहज एक मार्ग मिळतो. लक्षात घ्या, ते सद्गुरूंचं महात्म्य आहे, पण सद्गुरूंची काय स्तुती केल्यामुळे तुला होणार असं नाही. तर साधकाच्या ठिकाणी जी कृतज्ञता असते, ती साधकाकडे जी शरणागती असते, ती शरणागती म्हणजे त्याच्या अहंकाराला ठेचण्यासाठी असते. कारण अहंकार जोपर्यंत आहे तोपर्यंत साधना किंवा साधनेचा तो मार्ग समजत नाही. ह्या पहिली अडचण ती असते. म्हणून ते नेहमीच एक लक्षात ठेवायचं की सद्गुरू बरोबरच ही चर्चा नेहमी केली पाहिजे. की आत्मचर्चा जी आपण म्हणतो की का केली पाहिजे, कारण हे छोट्या छोट्या गोष्टी क्लिक व्हाव्या लागतात. आहे सोपं बघायला गेलं, क्लिक झालं तर हे असं होतं, इतकं सोपं असं वाटेल त्याला. पण जोपर्यंत जीवभावाची इतकी घट्ट मिठी असते तोपर्यंत साधकाला उफराट व्हायचं म्हणजे नेमका काय कळत नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की डोळे वर केले म्हणजे उफराट, डोळे असे वर करून बरेच लोक बसतात असे की डोळे वर केले की डोळे दुखतात, आपलं डोकं दुखतं. खरं सांगायचं मुद्दाहून तुम्ही ज्यावेळेला उफराट म्हणजे आज्ञाचक्राकडे, दुसऱ्या बाजूला लोक म्हणतात, सायंटिफिकली म्हणतात आज्ञाचक्राकडे दृष्टी लावायची. जाणीवपूर्वक आज्ञाचक्राकडे दृष्टी लावायला लागली तर तिथे डोक्याला ताण येतो तिथे आणि त्यामुळे ते दुखतं. साधनेमध्ये ती आपोआप ती दृष्टी उफराटी होते. आता उफराटी होते म्हणून परत लक्षात घ्या, आता इथे 3 भाग येतात, दृष्टा, दृष्टी आणि दृश्य असे 3 भाग आहेत साधनेमध्ये. म्हणजे ही जी साधना नाथपंथांची साधना सांगितली जाते की जिथे त्या उफराट्या दृष्टीचे पाहणे, दृष्टा माझी दृष्टी मिरवणे, पहा त्या मुळाशी जाणे, स्वस्वरूपेशी, हे जे सांगितलेले आहे. इथे संतांनी किंवा सद्गुरूंनी काय सांगितलं हे स्वतः प्रयत्न करून पुन्हा त्याच्यातून प्रश्न विचारले की त्याच्यातून साधकाची प्रगती होऊ शकते की त्याला थोडं थोडं कळायला लागतं. कळल्यासारखं वाटलं तरी शब्दाने कळून साधना पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. परत लक्षात ठेवायचं, इथे आपली जी नेहमीची पाहण्याची जी पद्धत आहे, सर्वसाधारणपणे सगळेच कसे पाहतात, समोर दिसतं ते पाहतात. म्हणजे हे सगळं जे विश्व आहे
ते एका बाजूने दृश्य जगत आहे, म्हणजे जे डोळ्याला दिसतं, म्हणजे ज्याला आपण पाहतो त्याला दृश्य जगत म्हणतो. अच्छा, अर्थात दृश्य जगतामध्ये काही सूक्ष्म गोष्टी आहेत. आता आपण म्हणा हवा दिसते कुठे का? हवा दिसत नाही, पण वारा व्हायला लागला की स्पर्श झाला की कळतं, म्हणजे थोडंसं कळतं की हां, किंवा नाक बंद केलं तर कळतं हवा आहे, हवी. म्हणून पंचमहातत्वाच्या अंगाने ही पंचमहातत्वाच्यातून जे जे निर्माण झालं ते सगळे दृश्य जगत आहे एका बाजूला. म्हणजे जे जे आपल्याला जाणता येतं, जे जे आपल्याला, आपण अगदी साध्या सोप्या भाषेत का लक्षात घ्या, आपल्याला म्हणजे जो आपण मी म्हणून जो आहे त्याला जे जे दिसतं ते सगळं दृश्य जगत आहे. म्हणजे आपल्याला आपलं शरीर दिसतं ते सुद्धा दृश्य जगत आहे. आणि दृश्य जगत आणि ह्या दृश्य जगताला पाहणारा तो दृष्टा, असे दोन भाग आहेत. संपूर्ण विश्वाची रचना ही दृष्ट आणि दृश्य ह्या अंगाने झालेली आहे. म्हणजे दिसणारं जग आणि ह्या दिसणाऱ्या जगामध्ये ह्या जगाला चालवणारा किंवा जाणणारा असा जो आहे तो दृष्टा, अशा दोन गोष्टी आहेत. आता आपण आपल्या स्वतःकडे पाहिलं तर शरीर हे दिसतं म्हणजे दृश्य आहे. जे दिसतं किंवा ह्या पंचज्ञानेंद्रियाद्वारे जे जाणता येतं त्याला आपण दृश्य जगत म्हणतो. त्यामुळे आपलं शरीर हे दृश्य आहे. समोरच्याचं शरीर दिसतं म्हणजे कोण, समोरचा माणूस दिसतो म्हणजे काय दिसतं? दृश्य जगत दिसतं. पण समोरची व्यक्ती जी दृश्य जगत आहे त्याच्या आतमध्ये जे जाणणारं तत्व ते दिसत नाही, म्हणून ते दृष्ट आहे. लक्षात आलं मी काय म्हणतो? आता हा दृष्ट्याने अनुभवणं त्याला म्हणतात उफराटी दृष्टी. नॉर्मल दृष्टी कशी असते? दृष्टा दृश्याला पाहतो आणि दृश्याला पाहून दृश्याला व्यापतो. म्हणजे पाहतो म्हणजे काय होतं? व्यापतो. म्हणजे आपली जी दृष्टी आहे ती दृष्टी त्या दृश्याला व्यापते आणि जे जे व्यापलं आहे ते ते दिसतं कोणाला? दृष्ट्याला. आता इथे नकळत भाव असतो, मी पाहतो. आपलं सर्वसाधारण आपण जे पाहतो त्याला कोण पाहतं म्हटलं तर मी पाहतो, उत्तर आहे साधं. म्हणजे व्यवहारामध्ये जिथे मी पाहतो असं म्हणत असतो तो दृष्टा आहे खरा. पण सर्वसाधारण माणसाला जीवभावामुळे तो दृष्टा हे कळत नाही, तर मी देह आहे तो मी पाहतो असा त्याच्याकडे भाव असतो. कळलं? लक्षात घ्या. म्हणजे पाहणं आपण जे म्हणतो आहोत सगळीकडे जगामध्ये सतत दिवसभर आपण पाहतो आहोत. आता पाहतो आहोत त्या ज्या पाहण्यामध्ये गुंतलेलो असतो आपण, म्हणजे दृश्यामध्येच गुंतो. आणि या दृश्यामध्ये गुंतल्यामुळे तिथे त्या दृश्याशी म्हणजे ह्या दृष्ट्याचं जी भावना आहे दृष्ट्याकडे, त्या भावनेच्या अनुकूल दृश्याच्या अंगाने काही ज्या गोष्टी कळत असतील तर दृष्ट्याला आनंद होतो. आता हे पाहतो हे सगळं चाललंय कशासाठी? आनंदासाठी चाललंय. लक्षात घ्या. म्हणून सर्वसाधारण माणसं कशी करतात? हे पाहतात ते पाहतात. मग सगळं आता सोपं काय पाहायला झालंय? टी व्ही पाहतात किंवा मोबाईल पाहतात. म्हणजे आणि ते पाहताना आता बघा लोक असे समोर हसत नाहीत, पण मोबाईलकडे बघून खूप हसतात. समोर माणूस दिसला हसणार नाहीत, कारण ते असे बघतील परत मोबाईलकडे बघतील. कळलं ना? तुम्ही जास्त बघायचं तर ट्रेनमध्ये बसायचं. ट्रेनमध्ये बसलेले सगळे कानाला लावलेलं असतं, मोबाईल हातात असतो आणि हसतात, स्वतःशी हसतात, बघतात तिकडे हसतात बघतात. मग तुम्हाला जर दृष्ट्या भावातून बघायचा असेल तर तुम्हाला हसायला, अरे कसा वेड्यासारखे हसतात. कळलं? आणि म्हणून हे जे पाहणं आहे खरं आपल्या जीवनाचं मूळ जे सगळं जे आहे पाहण्यात आहे. म्हणून जीवन हे पाहण्यात आहे. लक्षात घ्या. पाहणं म्हणजे जे जे पाहतो ते जे जे दिसतं ते पाहतो आणि त्याच्याशी आवडतो तर त्याच्याशी समरस होतो, मग तिथे आनंद होतो की आवडत्या लोकांशी आपण एकत्र बसतो, जे आवडत नाही त्यांच्याशी दूर होतो. म्हणून हे जे पाहणं चालू आहे हे नॉर्मल पाहणं सांगितलंय. आणि ह्या पाहण्यातून गुंतून
हा जो दृष्टा खरा आहे तो स्वतःला द्रष्टा म्हणत नाही, तर मी अमुक तमुक आहे ह्या भावात पाहत असतो. त्या अमुक तमुकच्या संस्काराच्या अंगाने असलेल्या भावनेतून पाहत असतो. आणि त्या भावनेतून पाहताना त्याला कधी आनंद होतो, कधी वाईट वाटतं, कधी राग येतो, लोभ होतो, मोह होतो, मद येतो. हे सगळं जे पाहण्यातून होतं. पाहणं याचा दुसरा अर्थ जाणणं. दोन्ही गोष्टी लक्षात. पाहणं आणि जाणणं जवळजवळ आहे. जे पाहतो ते जाणतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात. नुसतं पाहतो असं नाही म्हणतात. म्हणजे पाहतो म्हणजे व्यापतो, आणि व्यापलेलं ते ज्ञान पुन्हा ह्या मीकडे येतं. मी म्हणजे आता नॉर्मल मी म्हणतो आता परत, म्हणून दृष्टा म्हटलं तर परत गोंधळ होईल. म्हणून खरा तो मुळात दृष्टा आहे, पण त्याला आपण दृष्टा आहोत हे तितकंच लक्षात नाही, की तितकंच त्याला महत्व वाटत नाही. त्याला फक्त महत्व वाटतं मी समोर बघून मला आनंद मिळाला पाहिजे, म्हणून मला पिक्चर पाहायची आवडतं. पिक्चर पाहायला मला आवडतं म्हणजे काय, तिथे आवडत्या गोष्टी कळल्या की तिथे रडला की हा रडतो, तिथे हसला की हा हसतो. सगळ्या त्या दृश्याशी संबंधित असतं. आणि ते हसलं रडलं की झालं परत बरं वाटतं. कळलं ना पाहणाऱ्याला. कारण ह्या पाहण्यात जीवन आहे हे सांगायचं आहे. लक्षात घ्या, पाहणं आणि जाणणं जे आहे त्याच्यामध्ये माणसाचं जीवन चालेल. सर्वांचं जीवन आहे, पण आपण मनुष्य प्राण्याच्या अपेक्षेत. आणि त्यामुळे हे जे नॉर्मल पाहणं आहे त्या नॉर्मल पाहण्यापेक्षा वेगळं काय पाहता येतं, तर वेगळं एवढंच पाहता येतं की याला उफराट पाहणं म्हणजे दृष्टा म्हणजे मी अमुक तमुक आहे, तो त्याला प्रथम हे लक्षात येतो हा मी अमुक तमुक कोण नाहीये, हा दृष्टा आहे. हे सद्गुरूच सांगतात. सद्गुरू ज्याला शिष्याला सांगतात कोण पाहतं ते पहा. काय पाहतो त्याच्यात काय पाहतो कळलं ठीक आहे, पाहिलाच आनंद पण घेतला हरकत नाही. पण हा आनंद कोण घेतं, कोणाला आनंद होतोय किंवा कोणाला वाईट वाटतंय हे ज्याच्याकडे जेव्हा लक्षात येतं तिथे दृष्ट्याकडे दृष्टी वळवणं याला म्हणतात उफराट्या दृष्टीचे पाहणं. नॉर्मल जे आपण पाहतो समोर दृश्य बघून त्यामध्ये आनंदी आनंद असतो, कधी वाईट वाटतं, कधी चांगलं वाटतं. जुना मित्र भेटला आनंद होतो, ज्याने 5,000 रुपये घेतले तो दिसला तर राग येतो, अरे अरे हरामखोराने 5,000 रुपये घेतले, लगेच भावना निर्माण होते ना तसं. असं म्हणजे ह्या अंगाने सतत विकार निर्माण होत असतात, त्याच्यातून अनेक विचार निर्माण होत असतात. आणि त्यामुळे दृष्टाला आपण कोण आहोत तिथे त्याचं लक्ष लागत नाही. म्हणजे कळायला पाहिजे ते कळत नाही, म्हणजे नको ते कळण्यासाठी धावाधाव करत असतो. सगळीकडे जगामध्ये हे पाहतोय ते पाहतोय ते पाहतो, मला चला इथे जायचंय तिथे जायचंय तिथे जायचंय. लोक म्हणतात ना सुट्टी झाली की चला पळतात सगळीकडे. अगदी तिथे ज्याला जायचं तर वाटतं अगदी परमार्थ करायच्यामुळे चला काशी यात्रेला जायचंय का कुठे 4 धाम करायचंय. सगळं पाहण्यासाठी. आता हा पाहणारा पाहतोय तो तिथे अगदी पूजा अर्चा सगळ्या मूर्तीची सगळी करतोय, पण जो दृष्टा आहे त्या दृष्ट्याकडे कोणाची दृष्टी जात नाही. हे नॉर्मल जीवन आहे माणसाचं, जे नॉर्मल जीवन म्हणतो. म्हणजे देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. हा प्रश्न ज्ञानेश्वर माऊलीने विचारला की देव देव म्हणून सगळीकडे फिरतो, ह्या तिथ्यात जातो, त्या तिथ्यात जातो, 4 धाम करूया म्हणतो. हे पाहणं चुकतंय हे ते त्या सांगतायत. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप. आता त्यांनी स्पष्ट सांगितलं तू जे बघतोयस ते दृश्य आहे, तो देव नाहीये. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय. आता हे सगळे रूपाचं वर्णन आहे. दृश्य जगताचं वर्णन काय, त्याचं नाव असतं म्हणून ते नाम जगत म्हटलं जातं, किंवा रूप असतं. रूपाच्या अपेक्षा दृश्य बघतो आपण. गाव म्हणतो किंवा एखाद्या ठिकाणाला ते दृश्य जगत. म्हणजे हे दृश्य जगत सगळीकडे आहे. सगळ्या दृश्य जगताचाच आपला वावर चाललेला आहे. आणि त्या दृश्य जगतामध्येच आपण इतके गुंतलेलो आहोत की आपल्याला हा दृष्टा म्हणून जो आहे आणि तो दृष्टा तेच स्वरूप आहे हे लक्षात येत नाही. म्हणून जीवभाव इतका चिवट आहे म्हटलं ते त्याचं कारण ते सद्गुरूंनी ते दाखवलं तरी ते लक्षात येत नाही. परत लक्षात जे सांगितलं म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं हा मला कळलंय. प्रयत्न करून जेव्हा साधना परिपक्व होईल त्याच वेळेला त्याचा खरा अनुभव येतो.
म्हणून इथे उफराट पाहणं म्हणजे दृष्ट्याकडे दृष्टी वळवायची असते. आता दृष्टी आहे ती सगळी दृश्याकडे, पण गंमत अशी असते की दृष्टा ह्या दृष्टीच्या कक्षेत यायला फार कठीण होतं. कारण दृष्टी जेव्हा समोर दृश्याकडे वळते तर ती व्यापू शकते. जे जे दिसतं, ज्या ज्या स्थूल गोष्टी आहेत त्याला त्याला ही दृष्टी व्यापते. अगदी चंद्राला व्यापते. किती दूर आहे चंद्र? सूर्याला व्यापते. सूर्य दिसतो म्हणजे सूर्याला व्यापते. दुर्बिणीतून तर अगदी ब्रह्मांडाला व्यापते. दुर्बिणीतून बघतात, सायंटिस्ट बघतात सगळं, हा ग्रह, हे अशी आकाशगंगा आहेत, हे सगळं दृश्य जगत आहे. पण ह्या दृष्टीला व्यापता येत नाही, कारण देवानाही रूपाला व्यापता येतं. ते रूप दृष्ट्याकडे नाही. देवानाही नाव म्हणून अमुक एक नावाच्या अंगाने आपण कोणाला तरी आठवण करू तर तसंही ते नाही. कारण रूपाशिवाय त्याला नाव देऊन आठवं होत नाही. किंवा गाव किंवा अमुक एक ठिकाण आहे असंही नाही. मग तिथे पुढे ते मार्गदर्शन करतात. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा. आता भजा आत्मदेव हा दृष्टा आहे. दृष्टा उफराटी दृष्टीच्या अपेक्षा जे आपण लक्षात घेतो. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा. अखंड, थोड्या वेळासाठी भजा नाही, तर भजी बनवून खाल्ली असं नाही आहे. ते भजा म्हणजे अखंड चिंतन, अखंड स्मरण तिथे राहिलं तर दृष्टीच्या कक्षेत यायला लागतो, लक्षात घ्या. आणि त्यामुळे समोर पाहायचं आहे, कारण समोर पाहिल्याशिवाय दृष्टा आहे हे कळू शकत नाही. म्हणून दृश्याला तर पाहावंच लागेल. जर दृश्य समोर काहीच नसेल, आता काहीच नसेल तरी काळोख असेल तर काळोख हे सुद्धा दृश्य आहे हे कळलं पाहिजे. कारण काळोख दिसतं असं जेव्हा आपण म्हणतो, म्हणजे काळोखाला आपण जाणतो, म्हणजे त्या जे जाणलं आहे ते दृश्य आहे. त्याला ते नेमकं काही सांगता येत नाही त्या काळोखाच्या अंगात, तरी पण ते आहे. कारण काळोख आहे हे आपण म्हणतो तर ते दृश्य आहे. आणि ह्या दृश्याला पाहणारा दृष्टा आहे. त्या दृष्टा पाहतो. हा उफराटी दृष्टी नव्हे तर उफराटा भाव धरावा लागतो. सूक्ष्मपणे साधना जर करायची असेल तिथे भाव धरारे देव आपलासे करारे असं जे संत सांगतात तो भाग आहे. म्हणून दृश्याला जसं जसं आपण पाहायचं असतं आणि पाहता पाहता कोण पाहत आहे तर इथे हा भाव धरावा लागतो. आणि हा भाव त्या दृष्ट्यानेच स्वतःकडे स्वतःचं भान घेऊन धरावं लागतं. म्हणून भाव आणि भान या दोन गोष्टी साधनेत येत असतात, लक्षात ठेवायचं. भाव आणि भानाशिवाय साधना पूर्णत्वाला जात नाही. आणि म्हणून ज्यावेळेला चित्त उफराट होतं असं जेव्हा आपण म्हणतो की उफराट होतं म्हणजे ते भाव धरला की दृष्टा आहे. आता दृष्टा आहे म्हणजे काय आहे? जो जाणतो तो दृष्टा आहे. आधी ती ओळख आहे. हा जो दृष्टा आहे हा देहातून कार्यरत असतो. देहामुळे जाणतो. देहाचा उपयोग आहे. देह वाईट काहीच नाहीये. देहाचं महात्म्य आहे तिथे. जर देह नसेल तर ह्या दृष्ट्याला स्वतःला अनुभवता येणार नाही. म्हणून दृश्य जगत निर्माण झालं. दृश्य जगत निर्माण नसतं झालं तर जसं गाढ झोपेत आपण असतो त्या अवस्थेत हे सगळं जग राहिलं असतं. गाढ झोप, तिथे काही घडतं, काही घडत नाही, काही कळत नाही, केवळ आहे ह्या लेवलला ते तत्व असतं. पण त्या तत्वामध्येच हे सगळं दृश्य जगत निर्माण झालं. आणि या दृश्य जगतात निर्माण होताना त्या प्रत्येक रूपामध्ये तो दृष्टा जाणीव रूपाने प्रकट झाला. आता इथे आणखीन आपल्याला हळूहळू कळायला लागलं नेमकं काय. इथे मी म्हणतो आपण, तो देह मी असं देह नाही, तर त्या देहातून जाणणारी ही जी शक्ती आहे, जाणीव म्हणतो आपण. जाणीव याचा अर्थ व्यवस्थित समजून घेता पाहिजे. आता जाणीव नेणीव भगवंती नाही असं जे ज्ञानेश्वरीमध्ये तो अर्थ त्याच्यात नाही. इथे जाणणारं तत्व ते
ते तत्व तो दृष्ट आहे. म्हणजे मी म्हणून जो प्रत्येक जण स्वतःकडे पाहतो तो दृष्ट आहे. पण मी दृष्ट आहे हे सर्वसाधारण साधकाच्या लगेच लक्षात येत नाही. आणि त्यामुळे त्याला आपण उफराटी दृष्टी केली म्हणजे चित्त उफराट केलं तर तिथे खरं म्हणजे चित्त उफराट म्हणजे लक्षात घ्यायचं की चित्त उफराट करायचं आहे म्हणजे इथे आहे ते तो दृष्टाच आहे का आहे ती ईश्वरी शक्तीच आहे तो परमात्माच आहे हा भाव दृढ करायचा असतो. कोणाला दिसतंय तर ह्या शक्तीला दिसतंय, ह्या जाणीवेला दिसतंय. आता इथे त्या दृष्टालाच ते स्वतःलाच जाणायचं आहे. आता इथे उफराट पण म्हणायचं तर कसं उफराट म्हणता येईल? समोर पाहत नाही म्हणून उफराट म्हणायचं एवढंच खरं सांगायचं. खरं म्हणजे इथे सहज पाहणं आहे की आहे तो ती दृष्टात ती ईश्वरी शक्ती आहे. कारण ही ईश्वरी शक्ती अलौकिक आहे आणि ह्या ईश्वरी शक्तीचं स्मरण किंवा ह्या शक्तीचा बोध किंवा ही शक्ती हा बोध किंवा हा भाव अखंड असला पाहिजे. त्याला म्हणतात ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा. कारण हा जो दृष्ट आहे तो फक्त देहापुरती मर्यादित नाही. लक्षात घ्या. जे अनाथांग स्वरूप आहे, अथांग सागरासारखं स्वरूप आहे म्हणा. आणि त्याच्यातून त्या स्वरूपातून जाणीव रूपाने तो देहरूपाने प्रकट झाला. अनंत देहरूपाने प्रकट झाला. अनंत रूपाने म्हणून अनंत रूपे अनंत वेशे म्या देखील त्यास. इथे परत तेच सांगतात. म्हणजे इथे सगळीकडे संत साधनेतूनच सांगत असतात. अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यासी म्या देखिले त्यासी बाप रकुमा देवीवरू बाप रकुमा देवीवरू खूण बांधिली त्याची. म्हणजे काय झालं? दृष्टाला पाहिलं. प्रत्येक रूपातून हे जे चैतन्य आहे. आता हे शब्द वेगळे येतात बघा. ह्याला ब्रह्म म्हटलंय, चैतन्य म्हटलंय. साधनेच्या अपेक्षा तो दृष्ट आहे की अनंत रूपे अनंत वेश देखिले पाहिलं. देखिले त्यासी बाप रकुमा देवीवर. देखील आणि काय म्हटलं? बाप रकुमा देवीवरू खूण बांधिले. कोण आहे तो? ह्या विश्वाचा बाप आणि रकुमाईचा वर. म्हणजे भक्तीच्या भाषेत सांगितलं की विठ्ठोबा, विठ्ठल. विठ्ठल म्हणजे रकुमाईचा नवरा असं म्हटलं जातं ना. आता एकाने मध्ये एक विनोद छान केला होता. त्याला असं कोणते ते गेले होते कुठे फिरायला तर त्यांना विचारलं तिने त्या बाईने हा माझा नवरा. तर म्हणतो हा नवरा नाही, हा रावण आहे. म्हणतो असं काय बोलतो? मी राम आहे. राम म्हण. अरे न बरा उलटा कर रावण. म्हणजे इथे हे दृश्य जगताच्या अंगाने आपण कसं पाहू त्याच्यावर सगळ्या गोष्टी असतात. त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं, ही जी उफराटी दृष्टी आपण जे म्हणतो आहोत तो म्हणजे तो भाव असला पाहिजे. आणि भाव असताना आहेपणाचं भान घेता आलं पाहिजे. दोन गोष्टी. पाहतो कोण आहे? जो आहे तो पाहतोय. लक्षात घ्या. आणि जो आहे तो पाहतोय. इथे ज्यावेळेस चित्त उफराट झालं तो भाव धरला की त्या चित्त म्हणजे परत चित्त म्हणजे काय? परत लक्षात घ्या. चिंतनात्मक मन किंवा चिंतनात्मक जाणीव त्याला आपण चित्त म्हणतोय. आता हे जे चित्त आहे हे देहभावात असतं. म्हणून मन चित्त बुद्धी अहंकार हे सुद्धा दृश्य जगत आहे. दृश्य जगत म्हटलं मन म्हणजे काय? इथे संकल्प विकल्प विचार करतो ना आपण सतत, ते मन. इथे मन चित्त बुद्धी अहंकाराच्या अंगाने अंतरेंद्रियाच्या अंगाने जे मन म्हटलंय ते दृश्य जगत आहे. म्हणजे कोणाचं? हा दृष्ट्याचं ते दृश्य आहे. कारण त्याच्या ठिकाणी तो विचार करतो. कळतं ना त्याला विचार. माझ्या मनात असं करू का, तसं करू का, तसं करू असं करू का जे प्रश्न पडत असतात हे विचार जगत आहे. त्याला मन म्हटलंय. त्या लेवलला जाणीव. तीच जाणीव ज्यावेळेला चिंतन करते की हे योग्य का अयोग्य काय, मग हेच असंच केलं पाहिजे, करावं की न करावं याचं चिंतन करतं. तेव्हा ते चित्त असतं आणि निर्णय घेते बुद्धी. पण ह्या तिघांचं अधिष्ठान काय असतं? अहंकार. म्हणून
मन चित्त बुद्धी अहंकार ही सुद्धा दृश्य जगत आहे, त्याच्याही पलीकडे हा दृष्ट आहे. म्हणजे तुम्ही दृष्ट कुठे आहे जर विचार कराल तर तिथे वळायचं तितकं सोपं नाही. सोपं का नाही ते कळायला आधीच कठीण आहे. कारण जीवभावातून ओलांडता येत नसल्यामुळे हा अहंकार सुद्धा दृश्य आहे, चित्त सुद्धा दृश्य आहे, मन सुद्धा दृश्य आहे. मन चित्त बुद्धी अहंकार हे जे चार अंतरे दृश्य जगत आहे. कोणाची? दृष्टाची. दृष्ट ही पलीकडे आहे आणि ह्या पलीकडे असलेल्या दृष्ट्याकडे वळायचं आहे. कोणी? दृष्टानेच. म्हणजे काय करायचं असतं, तो जो पुढे दृश्याला पाहायचा प्रयत्न करतो त्यावेळी तो स्वतःला अनुभवायला लागतो आणि स्वतःला अनुभवायला लागला की त्याला ते ज्ञान, तिथे प्रज्ञा जागृत झाली पाहिजे. त्या प्रज्ञेला ही अनुभूती येते. देहबुद्धीला ती अनुभूती येत नाही. लक्षात घ्या, देहबुद्धी आणि प्रज्ञेमध्ये परत फरक आहे. देहबुद्धीचा विद्वान किती मोठा असेल, किती हुशार असेल, तितका जास्त अहंकारी असतो आणि तितका अहंकारी असतो त्याला हे अनुभव येत नाही. इथे पहिला म्हणून अहंकार दूर गेला तर मन चित्त बुद्धी ही देवाकडे वळू शकतात. म्हणून अहंकार दूर करण्यासाठी सद्गुणाचरण झाले. कशी एका मागे एक गोष्टी आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि हे ज्या वेळेला आपल्याला लक्षात घ्यायचं असेल की हे सतत चिंतन पाहिजे. कारण सवय आहे तर परत हे कळलं तरी होतं का? नाही होत परत. का? अंतर्मन. ह्या अंतर्मनात जीवभाव आहे. ऑपरेशन हे अंतर्मनाचं झालं पाहिजे. बहिर्मनातून पुन्हा 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 ज्या वेळेला आपण हे सगळं सतत सद्गुरूंच्या स्मरणातून, त्या ज्ञानातून, त्या देवभावातून जेव्हा पुन्हा 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 हा भाव धरायचा प्रयत्न करतो तेव्हा कधीतरी तर ते कधी कधी चटकन क्लिक झाल्यासारखं वाटतं, चटकन एखादा आनंद झाल्यासारखं वाटतं, चटकन बरं वाटतं. असे अनुभव बऱ्याच लोकांना येतात आणि परत दुसऱ्या दिवशी तसं करायला तर काही हाता येत नाही. कारण अंतर्मन लक्षात ठेवायचं. अंतर्मनाला आपली जुनी वाट सोडायला आवडत नाही. जीवभाव आहे ना, त्याला जीवभाव सोडायचाच नाही. किती तुम्ही सांगा नाही आहे तो बरा आहे मी म्हणतो. बघा तुम्ही आता तुम्ही मला चेंबूरचे आहे, तुम्ही चला जरा डोंबिवलीला नको आमचं चेंबूर बरं आहे. तुम्ही दादरला घेऊन तरी नको म्हणाल. नाही चेंबूर बरं आहे. का? जिथे आहे तिथे बरं वाटतं, तिथे पुढे जाता येत नाही. कळलं ना? म्हणजे बाहेरगावी नोकरी मिळून जा म्हटलं तर बरं जावंच वाटत नाही ना. आपलं बरं आहे. हा इथे अंतर्मनाचा स्वभाव असतो. म्हणजे अंतर्मनाला आपली जुनी वाट सोडायची नसते आणि त्यामुळे हे अंतर्मनाकडे जरासं दुर्लक्ष झालं की ते परत जुन्या वाटेवरच जातं. आपला नेहमीचा अनुभव आहे. आपला रोज एका मार्गाने तुम्ही जात असाल आणि एक दिवस तुम्हाला दुसऱ्या मार्गाने जायचं आहे. तुम्ही घरातून सांगता मी आता आपलं इथून जायचं आहे वगैरे आणि बोलता बोलता जरासं तुमचं लक्ष गेलं तर तुम्ही जुन्या वाटेवरच चालता. तुमच्या घरी इथं कुठे आलो आपण, असे बरेच आपले अनुभव आहे बऱ्याच वेळा. का? अंतर्मन जुन्या वाटेवरच घेऊन जाणार. म्हणजे अंतर्मन आपली जुनी वाट सोडत नाही, त्याचा तो स्वभाव सोडायला मागत नाही. त्याला दृश्य जगतच आवडतं. कितीही सांगितलं तर हो बरं वाटतं, पण शेवटी म्हणजे आपलं हे बरं आहे हो, तिथे कुठे उपराट करत बसणार. कारण अंतर्मन असतं आणि म्हणून इथे सत्संग लागतो. कारण हे वळवण्यासाठी, अंतर्मनाला वळवण्यासाठी सद्गुरूंचा संग लागतो. इथे लक्षात घ्या. परत इथे सगळ्या गोष्टी कुठे येतात ते इथे कुठे येतात? सद्गुरूंकडेच येणार. कारण सत्संग हा सद्गुरूंकडेच मिळू शकतो. चार लोक सत्संग करतायत असं म्हणता येत नाही की तिथे सद्गुरू असावे लागतात आणि त्या सद्गुरूंच्या सहवासात ही साधना जितकी करता येईल तितका तिथे साधकाची प्रगती होते. तिथे चर्चा झाली पाहिजे, तिथे सतत चिंतन झालं पाहिजे आणि त्या चिंतनातून हे सगळं होतं. म्हणून जोपर्यंत अंतर्मनामध्ये दृष्टाभाव प्रगट होत नाही तोपर्यंत उफराटी दृष्टी वळली असं म्हटलं तर ती होत नाही. तिथे आपण स्थिर राहू शकत नाही. पटकन आपण जराशी साधना करून बरं वाटलं म्हटल्यानंतर अगदी अनुभव आल्यासारखं वाटतं आणि डोळे उघडले की दृश्य जगतामध्ये इतके पटकन गुंग होऊन जातो आपण की अरे इतका वेळ बसलो होतो, 1.5 तास 1 तास बसलो आणि आता काय कुठे गेलं कळतच नाही. असं परत आपलं तुझं माझं चला हे रे माझ्या मागल्या सुरू झालं. लक्षात घ्या. म्हणून इथे साधकाची फसगत होते की साधक निराश होतो कधी कधी. म्हणून आपण जे संतांच्या ठिकाणी सुद्धा ती निराशा आली असं काही नाही. सर्वांना ह्या गोष्टीतून वळावं लागतं. कारण सगळ्यांकडे अंतर्मन आधी आपला जीव सोडायलाच मागत नसतं. म्हणून विरहिणी जे संतांनी लिहिलेली आहेत, विरहिणी म्हणजे त्यावेळी तळमळतात संत आणि त्या तळमळीतून त्यांनी लिहिलेलं जे काव्य त्याला विरहिणी म्हणतात. त्यांना विरह होतो स्वरूपाचा. जसा प्रेमिकाला एखादा आपल्या प्रियतमाचा विरह होतो आणि ती रडते बिडते म्हणतात ना, तसं संत पण रडतात.
संत रडतात ते स्वरूपाचा अनुभव येत नाही म्हणून एवढी साधना होते तरी जमत नाही, काय उपयोग आहे असं वाटतं. कधी कधी ते जाऊच नाही वाटतं, कधी कधी जमतच नाही म्हणतो, कळत नाही. ह्या सगळ्या अडीअडचणी येत असतात. कारण इथे जाणीव ही शुद्ध व्हावी लागते. जाणीवेच्या ठिकाणी जे ही नेणीव स्वरूप म्हणजे अंतर्मन आहे, त्या अंतर्मनामध्ये शुद्धीकरण व्हायचं असतं. म्हणून बहिर्मनाने बऱ्याच गोष्टी कळल्या, कारण पहिलं बहिर्मनातून कळावंच लागतं, बहिर्मनाने स्वीकारावं लागतं. मग ते बहिर्मनाने स्वतःकडे तो अभ्यास करता 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 अंतर्मनाला तिथे वळावं लागतं. म्हणून इथे उफराट म्हणण्यापेक्षा जे आहे त्याला अनुभवायचं आहे, हा भाग लक्षात ठेवायचा. दृष्टी उफराटी पण नाही आणि सरळ पण नाही. जे आहे त्याचा अनुभव घेत राहणं म्हणजे साधना. पण आता लोकांची दृश्याकडे जगतात गुंतायची जी सवय आहे आणि त्याने परत दृष्ट्याकडे वळावं म्हणून त्याला उफराटी दृष्टी म्हटली. पण सरळ दृष्टी आहे ही. काय सरळ दृष्टी? जो आहे त्यानेच त्याला अनुभवायचं आहे आणि तो आहे हे अनुभवत राहणं आणि त्या अनुभूतीतून सगळं जीवन जगणं म्हणजे अनुसंधानातून जगणं असा जो प्रकार. मग अनुभव प्रत्यक्ष अनुभूती साधनेतून घ्यायची असते आणि त्या अनुभूतीचं अनुसंधान, मग त्या अनुभूतीचा जो बोध कळतो त्याचं अनुसंधानातून व्यवहार करावे लागतात. म्हणून व्यवहार तर आपल्याला दृश्य जगताशीच करावे लागणार, जीवभावातील असलेल्या सर्व व्यक्तींशीच करावे लागणार. त्यामुळे तिथलेही नियम आपल्याला सांभाळावे लागतात, लक्षात घ्या. म्हणून परिपूर्णता आली तरी सुद्धा व्यवहारिक जगतात तिथे तू मी हाच बोध येतो. पण ज्याला हा बोध व्यवस्थित जमलेला असतो त्याच्या अंतरात ती ईश्वरी शक्ती आहे माहिती असतं. पण जसं ज्या लेवलला जातो, जसं आपण एखाद्या गुजरातमध्ये गेलो तर तिथे गुजराती भाषा आहे तर तिकडचं जसं आहे तसं बोलायला प्रयत्न करतो, त्यांच्याशी संबंध ठेवायला जातो, त्याप्रमाणे बदलतो. किंवा आपण जर बाहेरच्या देशात गेलो तर ते इंग्लिशच बोललं जातं, मग ते प्रयत्न करतो आणि ते शिकण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातून आपण परत परिपूर्ण होतो. तसं हा भाव आपल्याला अधिक 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 म्हणून पुन्हा 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 केल्याशिवाय हे अनुभवता येत नाही. परत लक्षात ठेवायचं. पण अभ्यास करायचा की उफराटी दृष्टी म्हणजे चित्ताने उफराट झाल्यावर ती स्वरूपाकडे वळतं. म्हणजे काय? दृष्ट्याने आपणच दिव्य स्वरूप आहोत हा सद्भाव त्याच्याकडे निर्माण झाला पाहिजे. आपण ईश्वर आहोत हे जीवभावातल्या साधकाच्या लक्षात येत नाही की त्याला वाटतं काहीतरीच असं कसं होईल, म्हणजे आपण एवढे छोटेसे की आपण मर्यादित आहोत असं वाटतं. आणि मग त्यामुळे त्या भावाकडे वळता येत नाही. म्हणून प्रथमच हे लक्षात आलं पाहिजे की जे अनंत स्वरूप आहे तेच देहरूपाने प्रगट आहे. त्या देहरूपातून पाहणारं जाणणारं तत्व आहे तेच आहे. साध्या साध्या गोष्टीतून कळलं आणि तिथे डोळे बंद केले, ध्यान असतं. आता इथे ध्यान करण्यापेक्षा सोपा उपाय असतो तो म्हणजे पाहणाऱ्याचा अनुभव घेत राहणं हाच होय. ध्यान धारणेमध्ये समोरच एखाद्या वस्तूकडे मनाला केंद्रित केलं जातं आणि तिथे त्या केंद्रित केलेल्या ठिकाणी स्थिर होता होता मन निवांत होतं आणि हे मन निवांत ज्यावेळेला व्हायला लागलं की बरं वाटतं. हा प्रकार तिथे असतो ध्यान धारणेमध्ये सर्वसाधारणपणे. की एखाद्या लाल वस्तू ठेवली की एखादं गोल काय ते दाखवलं जातं आणि तिकडे दिवा दाखवला जातो, तिथे बघत बसा. म्हणजे दुसऱ्या जगात सर्व दृश्य जगतापासून बाजूला करून एका वस्तूवर लक्ष केंद्रित करावं लागतं. त्याला म्हणतात ध्यान धारणा. साधनामध्ये वस्तू म्हणजे दृष्टाच दृश्य आहे आणि ह्या दृष्ट्याने दृश्य केलं पाहिजे. म्हणजे तिथे पुढे जायचं नाही तर जिथून पाहणं चालू जातं तर त्या तिथेच पाहायचं आहे. आणि तिथे पाहता येत नाही. परत गंमत अशी आहे ना, उफराट केलं उफराटी झाली असं बोलणं म्हणजे थिअरी आहे. प्रॅक्टिकल काय? प्रॅक्टिकल एवढंच आहे साधनेतून की इथे साधकाने जो पाहतोय, जे जाणलं जात आहे, जो जाणतो आहे त्या जाणणाऱ्यालाच
ह्या ईश्वरत्वाच्या अंगाने अनुभवता आलं पाहिजे. तोच आहे, तूच आहेस, तूच आहेस. मी त्याचे अनंत स्वरूप परमेश्वर ज्याला जो म्हणतो ते तीर्थयात्रेचं इतर धावतात. साधक जो असतो, ज्याला सद्गुरुपुत्र असतो खरा, तो त्याचं तीर्थयात्रा कुठे आहे? दृष्ट्याला अनुभवण्यात आहे. तिथे तीर्थ आहे, तिथे तीर्थयात्रा आहे. तिथे दुसरं कुठे जायची गरज नाही. तिथे जे आहे, कारण तो जो जाणणार तत्व आहे तेच अनंत स्वरूप तिथे जाणीव रूपाने प्रगट आहे, हे कळलं पाहिजे. ते एकदा कळलं की सगळीकडे दृश्य जगतामध्ये हा दृष्टा वसलेला आहे. त्यामुळे सर्वांप्रती आपलेपणा तिथे येतो, हे महत्वाचं लक्षात घ्या. म्हणजे अनुसंधानात सर्वांकडे पाहताना आपलेपणा असतो. तुझं माझं तिथे काहीच नसतं. हा हे ते सर्व एका चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत, हा भाव असतो. आणि त्यामुळे जो परिपक्व असतो तो स्वतः असं पाहत असतो की सर्वत्र मीच आहे. मीच आहे म्हणजे हे चैतन्यच आहे, चैतन्य मी या भावात. आणि हे मीच आहे ह्या भावात हा परिपूर्ण झालेला साधक पाहत असतो. आणि त्याला तो आता समोर पाहिलं तरी ते चैतन्यच आहे हे पाहणं सुद्धा दृष्ट्याला अनुभवणं आहे. आधी आपण जे सांगितलं की जिथून पाहणं आहे त्याला अनुभवलं की तो दृष्ट आहे. पण ही अनुभूती आल्यानंतर परत समोर जे जे दिसतं तिथे दृष्टाच आहे, म्हणजे चैतन्यच आहे. आणि हे जे चैतन्य हे कळलं, ही पुढची पायरी आहे. म्हणजे पहिलं आत्मज्ञान आणि नंतर ब्रह्मज्ञान असं जे आपण म्हणतो त्याचा अर्थ होतो की अनुभूती म्हणजे व्यतिरेकात्मक साधना झाली की दृष्ट्याला पाहायचंय. म्हणून इथे स्थिर का होत नाही असा प्रश्न आहे. त्याचा अर्थ आपल्याला ते अजून अनुभवता येत नाही म्हणून स्थिर होत नाही. दुसरी गोष्ट, अनुभव क्षणासाठी आला तर डोळे उघडे केल्यानंतर त्या अनुभवामध्ये आपल्याला स्थिर राहता येत नाही. मग तिथे पुन्हा 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 शांतपणे पाहत 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 स्थिर राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे वेगळ्या एकाच प्रश्नामध्ये अनेक उत्तरं दडलेली असतात, अनेक समस्या असतात. त्यामुळे बहुतांश काही लोकांना ते कळलेलं नसतं म्हणून स्थिर होत नाही. कारण बराच वेळ बसता मग कंटाळा त्याचा डोळे उघडे करूया, जाऊन देत काय करायचं असं होतं ना. काही लोकांना त्याचा अनुभव आला म्हणजे तिथे शांत होतं, निवांत होतं, केवळ आहे हे कळतं. पण पुढे काय हे कळत नाही. आणि ते पुढे काय नाही म्हणजे ते डोळे उघडल्यानंतर परत निघून जातं. म्हणून चित्त पाठीर मोरे ठाके आपणासी आपण देखे असं जे आहे तेच ह्या दृष्ट्याने आपण जो आहोत त्याला अनुभवत राहणं म्हणजेच उफराटी दृष्टी, म्हणजे चित्ताने स्वरूपाकडे वळणं. आणि म्हणून ही दृष्टा ह्या भाषेत सांगायला लागलं की उफराटी दृष्टी म्हणावी लागते. पण जर दुसऱ्या भाषेत म्हणायचं असेल तर आहेने आहेला अनुभवायचं आहे. आपण जे आहोत त्या आहेमध्येच सर्व दिव्यत्व आहे. म्हणजे मी अमुक तमुक तिथे उरत नाही, आहे ते अनंत स्वरूपच त्या रूपाने प्रगट आहे. त्या भावात तिथे लक्ष देता आलं पाहिजे, तिथे स्थिर राहता आलं पाहिजे. आणि म्हणून हे स्थिर होण्यासाठी अभ्यास हा करावाच लागतो, साधना करावीच लागते. साधनेशिवाय अनुभूती येत नाही, अनुभूतीशिवाय तिथे वळता येणार नाही. म्हणून हा सगळा जो सूक्ष्म प्रांत आहे हा, आणि सूक्ष्म प्रांत असल्यामुळे शब्दामध्ये बऱ्याच गोष्टी सांगता येत नाही. किंवा जे साधक असतात प्रामाणिकपणे करतात त्यांनाही तो प्रश्न त्यांना मांडता येत नाही बऱ्याच वेळेला. आणि मग त्यांना अडचण होते ते म्हणजे कधी कधी त्यांना ते कसं सांगायचं असाही प्रश्न येतो. आणि आपण सांगितलं तर काय लोक काय म्हणतील, म्हणजे इतर साधक काय म्हणतील. आता इतर साधक काय म्हणते ह्याचं म्हणणं म्हणजे ह्याच्याकडे अहंकार गेलेला नाही. लोक काय म्हणते ह्याची काळजी वाटायलाच नको. लक्षात घ्या, त्या साधकाला कळायला पाहिजे आपल्याला हे अनुभव कसा येईल ह्याच्या मागचा ध्यास लागला पाहिजे. म्हणून संतांनी जसे विरहिणीमध्ये आपला तळमळ लागते की जीव तळमळतोय असं ते म्हणतायत सगळ्या ह्याच्यात पाहतो, तर तिथे त्यांना सतत कुठेतरी तू आहेस आणि मला तू का कळत नाही असं जे त्याला वाटत. कारण त्यांना तो अनुभव येत नाही म्हणून. कारण अनुभव काय पटकन येणारा नाहीये. अनेक वेळेला ते प्रयत्न करता 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 तिथे बळायचं आहे. त्यामुळे सगळ्या साधकांना हेच लक्षात ठेवलं पाहिजे की खूप प्रयत्न करावे लागतात. ते एका दिवसाचं काम नाही. कारण सहज समोर पाहतो ही सहज पाहणं, आपण दृश्यात गुंतणं ही ह्या अंतर्मनाची सवय आहे. आणि त्यामुळे त्या अंतर्मनाला परत तितकं शुद्धीकरण म्हणजे स्वतःकडे अनुभवण्याची जी प्रेरणा झाली पाहिजे, भावना झाली पाहिजे, धारणा झाली पाहिजे, चिंतन झालं पाहिजे.
ते व्हायला लागलं की तिथे सद्गुरूंशी जेव्हा चर्चा होते त्यावेळेला एक वेळा ते क्लिक होतं, अरे हे असं आहे. आता नुसतं मी एवढंच सांगेन की ज्याला ब्रह्म म्हटलंय, ज्याला चैतन्य म्हटलंय किंवा देवच आहे म्हटलंय, त्याला पै माऊलीने सगळ्यात सोपा शब्द मांडलाय, खरं प्रॅक्टिकल. पाहणारा, पाहण्यातून पाहणारा आहे हे कळतं, पण चैतन्य काय, ब्रह्म काय, देव काय हे नुसते शब्द म्हणून कळत नाही. म्हणून पै माऊलींचं किती कौतुक की त्यांनी अगदी सोपा शब्द सांगितला, हा पाहणारा आहे त्याला अनुभवायचा आहे. मग त्यासाठी पाहणाऱ्याला पाहण्यासाठी उफराटी दृष्टी कसली करायची, तो आहे तिथेच त्याने स्थिर व्हायचंय, शांत व्हायचंय, निवांत व्हायचं आहे, तो आहेच, त्याला दुसरी गोष्ट काय करायची आहे. आणि म्हणून शब्दाने किती जरी सांगितलं आणि वाटलं अरे हे असं आहे तरी सुद्धा प्रत्येकाने स्वतःचा अनुभव घ्यावा लागतो. आणि हा अनुभव घेण्यासाठी साधना ही करावीच लागते. आणि सद्गुरूंनी जी दिलेली साधना ती प्रत्येक साधकाने केली पाहिजे. बऱ्याच लोकांचं असं असतं की अनेक पुस्तकं वाचतात आणि अनेक पुस्तकातून तसं करायचा प्रयत्न करतात. मला आठवतं असे एक चांगले साधक आहेत, ते सगळीकडे घेऊन जातात. कोणतं पुस्तक आहे ते, आत्मज्ञानाची गुरु केली, मग तिथे कारणदेव, महाकारणदेव हा सुद्धा सांगितलेलं आहे. पण आपल्याला सद्गुरूंनी ज्या पद्धतीने शिकवलंय तिथे कारणदेव, महाकारणदेव वगैरे या गोष्टी जास्त मांडल्या गेल्या नाहीत. कारण जितके शब्द वाढतील तितकी साधना कठीण होऊन जाते, लक्षात ठेवा. कारण ते तिथे परत शब्द जंजाळात अडकतो, ते पण दृश्य जगतच आहे. शब्द जंजाळ पण दृश्य जगत, शब्द ज्ञान दृश्य जगत, हे लक्षात ठेवायचं की ह्या सगळ्यातून पलीकडे जायचं आहे. म्हणून जास्त शब्द ज्ञानात गुंतायचं पण नाहीये. सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ते व्यवस्थित समजून घ्यायचं असतं आणि त्याच्यावरच चिंतन करता 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 एक दिवस हे घबाड आपल्या हातात मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि असं हे ज्ञान प्रत्येकाला मिळो म्हणून ही अडचणी बऱ्याच लोकांच्या आहेत. म्हणजे सर्व साधकांची अडचण असते की ते स्थिर राहू शकत नाही त्या ठिकाणी. कारण जोपर्यंत अंतर्मनामध्ये हा दृढ भाव मुरत नाही की आहे ती ईश्वरी शक्तीच आहे, तोपर्यंत ही अडचण येत राहणार. पण एकदा ते अभ्यासाची सवय करता 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 आणि तिथे चर्चा, म्हणून म्हणतं चर्चेला महत्त्व देतो. पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, आत्मचर्चा, नुसतं चर्चा नाही, गप्पा नाही मारायच्या पुढच्या, की ह्या साधनेतून आपल्याला काय मिळवायचं आहे, की ह्या साधनेतून आपल्याला काय मिळत नाही, का मिळत नाही, आणि त्यासाठी परत प्रयत्न कसे केले पाहिजेत. ते प्रयत्न जितके त्या चर्चेतून साधकाला कळत जातील तितकी साधकाची साधना उच्च लेवलला जाईल, तिथे परिपक्वता येईल आणि त्या परिपक्वतेतून त्याला तो एक दिवस अनुभव येतोच. आणि तो अनुभव परत स्थिर झाला पाहिजे. परत लक्षात, नुसता अनुभव आला आणि झाला नाही, आला आणि गेला तरी उपयोगाचा नाही. तिथे पुन्हा त्या स्थिर भावनेतून जागृतीमध्ये जीवन जगायचं, त्यालाच अनुसंधान म्हणतात. त्या अनुसंधानातून जीवन जगायचं आहे. आणि तो अनुसंधान जीवन जगायचं परत काय, एक शब्द म्हणलं की ईश्वरच आहे असा विचार करून मी सतत म्हणायला लागलो तर मला कामच करता येणार नाही. ईश्वर आहे, ईश्वर आहे, ईश्वर आहे, आणि समोर काम करायचं तर काम काय करणार. कोणतंही काम करायचं असेल तर कामामध्ये लक्ष द्यावं लागतं. परत म्हणजे काम म्हणजे काय, दृश्य जगत, त्यात लक्ष द्यावं लागतं. पण कोण करताय तो दृष्टा आहे हे लक्षात ठेवून ते करायचं असतं. आणि ते सहज असलं पाहिजे. म्हणून सहज देव असत जसे सायासे फुटे ना असे, म्हणून सहज सांडूनी सायासे पडूचे नाही. हे कोण सांगतायत की ही परिपक्वता झाल्यानंतर ते इतकं सहज झालं पाहिजे की परत विचार करावा लागत नाही. ते सहज त्याचं कार्य चाललंय की हा दृष्टाच आहे. पण हे करण्यासाठी अभ्यास प्रत्येकाला केलाच पाहिजे. कारण ज्याचा त्याने केल्याशिवाय शब्दाने सांगून फक्त शब्दाच्या मोठमोठ्या गप्पा मारून साधना पूर्णाला जाणार नाही. तिथे प्रत्येकाने प्रयत्न करावे लागतात आणि ते पण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावे लागतात. पुन्हा पुन्हा मी सांगतो हे का महात्म्य सद्गुरूंचं, कारण ह्या साधनेमध्ये कितीही शब्दाने सांगितलं तरी ते कळायला कठीण आहे. प्रत्यक्ष जे करायचंय ते अजून आपल्याला जमत नाही हे नंतर कळेल, प्रत्यक्ष अनुभवतात.
आणि म्हणून तिथे चर्चा व्हावी लागते आणि त्या चर्चेतून सद्गुरू जे जे सांगतील ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. मग तळमळ पाहिजे, शरणागती पाहिजे, श्रद्धा पाहिजे, आपलेपणा पाहिजे. तिथे सद्गुरूशिवाय तरणोपाय नाही ही भावना असली पाहिजे. तेव्हाच तो लहान बालकासारखा शिष्य सद्गुरूच्या समोर बसवू शकतो आणि तिथे त्याचा अहंकार कमी झालेला असेल. हे सगळं जेव्हा होईल तेव्हा या सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात आणि सगळ्यांना प्राप्त हो ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राह.